नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। जळगाव जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रतीचे क्रीडा विद्यापीठ होण्याबाबत मनसेने दिले क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांना निवेदन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे आपणास विनंती, येणाऱ्या काळात क्रीडा क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र होणार असून महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये शारीरिक प्रशिक्षण व क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ व्हावे। महाराष्ट्रात फक्त एक क्रीडा विद्यापीठ आहे, ते पण महालुंगे पुणे येथे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास विनंती करते की आपण लोकसभेमध्ये अधिवेशनात महाराष्ट्रात आणि ते पण जळगाव जिल्हा येथे एक क्रीडा विद्यापीठ व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावे आणि त्या ऐतिहासिक विद्यापीठाचे तुम्ही क्रीडा मंत्री म्हणून साक्षीदार व्हावे। भारतात 150 पेक्षा अधिक महाविद्यालय आहेत आणि एकट्या महाराष्ट्रात 42 महाविद्यालय क्रीडा संदर्भातली आहे, परंतु फक्त आणि फक्त शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रातलं शिक्षण देण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय पद्धतीचे क्षेत्रातले प्रशिक्षण वर्ग सुद्धा नाहीत। कोणतीही मोठी विद्यापीठ महाराष्ट्रात नाही म्हणून आपण कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक सारख्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये भारत मागे राहिलेला आहे। आपला भारत देश क्रीडा क्षेत्रात सुद्धा नंबर 1 वर झाला पाहिजे आणि त्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान राहिले पाहिजे असं आम्हाला वाटतं। कारण भारतात जे क्रीडा विद्यापीठ आहे ते पंजाब व हरियाणामध्ये आहे आणि मला सांगण्यात अत्यंत दुःख वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या पद्धतीचा विद्यापीठ नाही। मी आपणास विनंती करतो की आपण एक जाणकार व खंबीर नेतृत्वाचे व्यक्तिमत्वाच्या महिला आणि दूरदृष्टीचे विचार ठेवणारे असून आपण हा विषय अधिवेशनात लक्षवेधी म्हणून मांडावा आणि तो विद्यापीठ जळगाव जिल्ह्यात आणावा आणि एक नवीन युगाची सुरुवात करावी, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचे गोल्ड, सिल्वर, ब्रांज अशा पदकांची संख्या 100 पेक्षा अधिक व्हावी यासाठी प्रयत्नशील राहतील। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास पुन्हा विनंती करतो की आपण अशा प्रकारचे विद्यापीठ जळगाव शहरात किंवा जिल्ह्यात आणावं, जेणेकरून महाराष्ट्रातल्या गोरगरीब युवकांना व जे क्रीडा क्षेत्रात नाव कमवायची इच्छा जपवतात पण त्यांना असा प्लॅटफॉर्म कुठे मिळत नाही, म्हणून आपण हे विद्यापीठ या ठिकाणी आणावं आणि ते सुद्धा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षण हे पूर्णपणे मोफत द्यावं आणि त्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची, राहण्याची पूर्ण सोय ही मोफत करावी आणि जर त्या विद्यार्थ्याचे परिवारातले दारिद्र्य रेषेखालील किंवा गरीब असतील त्यांना सुद्धा दर महिना मानधन मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी मनसेतर्फे केली जात आहे। निवेदन देताना उपशहर अध्यक्ष आशिक सपकाळे, जळगाव शहर अध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, उपशहर सचिव खुशाल ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख हरिओम सूर्यवंशी, अनिल दिघे, पवन सपकाळे, प्रणव पाटील, इस्माईल खाटीक, निलेश परदेशी, दीपक राठोड, आशुतोष जाधव आणि अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।